नामस्मरण, मंत्रजप आणि विशेषतः रामनाम जप आपला प्रारब्ध भोग सुसह्य करतो, दुःख कष्ट कमी करतो आणि आनंदी निरामय असा भविष्यकाळ आपल्याला देतो, असे आपले गुरुजन संत सज्जन नेहमीच सांगत आले आहे. आपणही यासाठीच नियमित नामस्मरण अथवा मंत्रजप करत असतो. तरीही आपल्या आयुष्यातले दुःख दैन्य कमी होत नाही. प्रारब्ध भोगात म्हणावा तसा फरक पडत नाही. असे का होते? आयुर्वेद आणि ॲलोपॅथी ह्या दोन उपचार पद्धती आपल्याला माहीत असतीलच. दोन्हीही प्रभावी, पण दोघांचीही उपचार पद्धत वेगळी. ॲलोपॅथी पद्धतीमध्ये औषधाने तात्काळ आराम मिळतो, पण रोग मुळापासून नष्ट होईलच असे नाही, असे म्हटले जाते. शिवाय ह्या पद्धतीमध्ये पथ्य पाळणे आवश्यक असतेच असे नाही. आयुर्वेदामध्ये पथ्याला औषधा इतकेच किंबहुना त्याहून अधिक महत्त्व असते. पथ्य सांभाळून औषधे घेतल्यास हळूहळू रोगाचे समूळ उच्चाटन या पद्धतीने होते. परंतु इथे 3 गोष्टी अत्यावश्यक आहेत: नियमित औषध घेणे, पथ्य सांभाळणे आणि धीर धरणे, म्हणजे पेशन्स असणे. 2-4 दिवस किंवा आठवडाभर औषधे घेतली आणि तुम्ही बरे झालात असे आयुर्वेदात होत नाही. रोगाचे मूळ जितके खोल तितके अधिक दिवस आपल्याला वरील 3 गोष्टींचे पालन करावे लागते. नामस्मरणही अगदी असेच आयुर्वेदिक औषधासारखे आहे. औषधापेक्षाही इथे पथ्याला महत्त्व आहे. आणि हे पथ्यही थोडे थोडके नाही. नामस्मरण करताना काय काय पथ्य आपल्याला पाळायचं आहे ते आता पाहू. नेहमी खरे बोलणे, अनावश्यक बडबड न करणे, शांत राहणे, परधनाची आशा न करणे, स्त्रीचा सन्मान करणे, परस्त्रीला माते समान मानणे, कोणाची निंदा न करणे, कुठलेही व्यसन नसणे, आत्मप्रौढी न करणे, आपण फार मोठा भक्त असल्याचा अभिमान नसणे, आपल्या भक्तीचे प्रदर्शन न करणे, आपल्या नामजपांची कोणाकडे वाच्यता न करणे, दुसऱ्याचा द्वेष, मत्सर, हेवा, असूया न करणे, उर्मटपणे उद्धटपणे न वागणे, चोरी न करणे, खाणे पिणे बोलणे संतुलित असणे, अशी ही पथ्याची मोठी लिस्ट आहे. यातली थोडी तरी पथ्ये आपण पाळतो का? आपण काय करतो? आपल्या नियोजित वेळी नामजप, मंत्रजप अथवा स्तोत्रपठण केल्यानंतर आपण पथ्य पाळायला विसरून जातो. दुसऱ्या क्षणी क्रोधित होतो, कोणाशी तरी वादविवाद करतो. बरे, नामजपाच्या वेळी आपले मन संपूर्ण जपावर केंद्रित असते का? ज्या देवाचे नाम अथवा मंत्र आपण जपत असतो त्याच्या स्वरूपाला मनच्चक्षू समोर आणून एकचित्त होतो का? बरेच जण जप करताना कसेही बसतात. बोटाने जपमाला ओढणे सुरू असते, तोंडाने नाम पुटपुटत असतात, परंतु लक्ष मात्र इकडे तिकडे असते. डोळे मिटले तरी चित्त थाऱ्यावर नसते. अशाने आपल्या नामस्मरणाचे फळ कसे मिळेल? तेव्हा मित्र हो, तुम्हाला नामस्मरणाचे फळ मिळत नसेल तर स्वतःला पडताळून पहा. पथ्ये प्रयत्नाने जरूर पाळा. जप करताना ताठ स्थिर बसा व एकाग्रतेने, सातत्याने व फळ कधी मिळेल याचा विचार न करता धीराने जप करत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला नामस्मरणाचे फळ नक्की मिळेल.